श्रीराम समर्थ. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. श्रीराम. ऑनलाईन मोफत सूर्यनमस्कार प्रशिक्षण वर्गात प्रत्येक शुक्रवारी साप्ताहिक अभ्यास पाठवला जातो. या संदेशात पद्धतशीरपणे सूर्यनमस्कार घालण्यासाठी सूक्ष्म सूचना दिलेल्या असतात. साप्ताहिक अभ्यासाचे संदेश वर्षभर पाठविले जातात. त्यातील प्रथम संदेश आहे उदान वायू वाढवणे, आणि हाच आपला कृतीयुक्त निरूपणाचा आजचा विषय आहे. जड आणि चैतन्य यांचा संयुक्त आणि दृश्य आविष्कार म्हणजे जीवसृष्टी. जीवाच्या शरीरात प्राण असतो म्हणून तो जिवंत. जेथे प्राण नसतो ते निर्जीव असते. प्राणाचे 5 प्रकार आहेत. त्यांचे शरीरातील स्थान, पंचमहाभूताचे अधिष्ठान, ऊर्जा चक्र, कार्यविशेष, कार्याचा विस्तार, त्याचा प्रभाव, यावरून त्यांना वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. उदान वायूचे स्थान डोके, चेहरा, मानेचे मेंदूकडील 4 मणके असं आहे. अर्थात त्याच्या पुढचे 4 मणके मानेवर असतात. हे आज्ञाचक्र. याचे पंचमहाभूताचे अधिष्ठान आकाश आहे. प्रत्येक जीव ब्रह्मांडाचे प्रतीक आहे, ब्रह्मांडाची प्रतिकृती आहे. या शरीररूपी ब्रह्मांडाचा सम्राट मेंदू आहे. पिंडी ते ब्रह्मांडी हे सर्व श्रुत आहे. मेंदूच्या कक्षेत सर्व क्रिया म्हणजे शारीरिक, मानसिक, प्रतिक्षिप्त आणि नैसर्गिक या सर्व क्रिया येतात. तसेच पचन, श्वसन, मज्जासंस्था येतात. 2 कान, 2 डोळे, 2 नाकपुड्या आणि अन्ननलिका असे सप्तपथ घशातून शरीरभर पसरलेले आहेत. हे सप्तपथ मेंदूच्या साम्राज्यातील दळणवळणाचे मुख्य साधन आहे. दळणवळणातील नसानाड्यातील अडथळे दूर करणे, आपत्काळात काय होत आहे, काय करायचं आहे याचे संदेश तात्काळ देणे, शरीराला त्वरित स्वस्थ आणि शांतीचे संदेश देऊन निर्भय करणे, तसेच सद्वर्तनाचे आत्मिक समाधान दृष्टांत देऊन आपले सदाचरण दृढ करणे, ही सर्व कामे उदान वायूच्या अखत्यारीत येतात. हे कार्य कसे होतात याचा वस्तुपाठ आज आपण घेणार आहोत. उदान वायू वाढवणे. आंघोळीपूर्वी करावा, निदान मी तसा करतो. काही सूचना: जमिनीवर आसन टाकून त्यावर बसा. तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे ठेवा. चेहऱ्याची त्वचा कोरडी असल्यास हातावर खोबरेल तेल घ्या, ते डोक्याला लावा. घरातील सर्वांना यामध्ये सहभागी करून घ्या. एक हातरुमाल जवळ ठेवा. कृतीला सुरुवात करूया. प्रत्येक कृती सावकाश, हलका जोर देत 5 किंवा 7 किंवा 9 किंवा 11 किंवा 13 वेळा करा. नंतर करण्याची गरज नाही. दोन्ही हाताचे पंजे डोक्यावरती ठेवा. या पद्धतीने उलट सुलट गोलाकारात फिरून डोक्याला मालिश करा. सुरू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11.
हाताच्या दोन्ही बोटांचे टोके डोक्यावरती नाचवून मॉलिश करायचे. सुरू. ए ए ए ए ए ए ए ए ए दोन दोन ओ ओ ओ ओ ओ टी 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 चा 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 पा 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 सा 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 ta 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 a a a a a a a a u 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 no 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 da 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 da. डावा हात कपाळावरती, डावीकडे तो ओढा, त्याच्या जागेवरती उजवा हात ठेवा, उजवीकडे हे करा आणि तिसऱ्यांदा भस्म लावल्याची कृती करा. डोळे आणि कान यामध्ये बोट ठेवले तर तिथे हाड आहे हे लक्षात येतं. त्या हाडावरती हे मोल ठेवून, करमोल ठेवून उलट सुलट 11-11 वेळेला करू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. उलट 1 2 3 4 5 6. दोन्ही कान जी आहे हातामध्ये गोळा करा, चुरगळून पक्के पकडा. अंगठा कानाच्या मुळाशी आलेला आहे, तिथे कानावरती हलकासा दाब देऊन अंगठा खाली आणा. कानाच्या पाळीपर्यंत आलात की चिमटीमध्ये तो पाळी पकडून दाबा. हळूच आणखी 1.5-2 इंच हनुवटीचे हाड जे आहे त्याच्यापर्यंत या. दुसऱ्यांदा सुरू. 3 4 5 6 7 8 9 10 11. दोन बोट जी आहे तर्जनी आणि अनामिका नाकाच्या दोन्ही बाजूनी ठेवा. खाली ओढा आणि वरती ढकला. या पद्धतीने खाली ओढता ओढता थोडासा दाब द्या. डोळ्याच्या खाली हाड आहे तिथे या, तिथून कानापर्यंत जा. गालावरती हात ठेवा, किंचित खाली या. गालावरतूनच हात पुन्हा नागपुडीवरची बोट ठेवा आणि 1 सुरू. 2 3 4 5 6 7 8 9 10 11. नाकाच्या खाली ओठावरती मागून पुढे गोल. आता खालच्या ओठावरती हनुवटीकडे लगेच उजव्या हाताने दुसरा. 1 2
2 डावा उजवा डावा उजवा 6 7 8 9 10 11. या सगळ्या ज्या क्रिया केलेल्या आहेत त्या 3 वेळेला करू. म्हणजे सगळा चेहरा जो आहे आंघोळ झाल्यानंतर टॉवेलने पुसतो त्या पद्धतीने क्रिया सुरू. कपाळावरती आलो, गालावरती आलो, दोन्ही डोक्याच्या बाजूनी खाली कानापर्यंत, कान गोळा केले, डोक्यावरती. पुन्हा एकदा डोक्यापासून सुरुवात. 1 कपाळ, गाल, नाकाची दोन्ही बाजू, कान, ओठ, वाणवरती खाली 3 नळाखाली आंघोळीसाठी ठेवलेली बादली भरेपर्यंत या क्रिया आटोपतात. मानेपासून शेंडीपर्यंतच्या सर्व पेशींना प्राणाचा पुरवठा करणे, त्वचेचे रंध्र मोकळे करणे हा याचा उद्देश आहे. यालाच फेशियल करणे असे म्हणतात. पुढचा भाग जो आहे तो आंघोळ झाल्यानंतर करा किंवा दोन्ही आंघोळीच्या अगोदर करा किंवा तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेला केला सकाळच्या वेळेला तरी देखील पुष्कळ झाले. पुढचा भाग जीभ जी आहे ती जीभ बाहेर ओढायची. बाहेर ओढताना ती पुढून ओढायची नाही, तर त्याच्यातलं घशातलं जे टोक आहे जिभेचं तिथून त्याला पुढे ढकलायचं. सापाचा फणा या पद्धतीने सुरू. डावीकडे डावीकडे जीभ घेतल्यावरती तोंडामध्ये उजव्याकडच्या बाजूचा जो शेवट आहे जिभेचा तिथून ताण सुरुवात करायचा आणि जेवढा पुढे ढकलता येईल जीभ तेवढी ढकलायची. तसंच उजवीकडे सुरू. पुढे आलो, उजवीकडे गेलो, समोर डावीकडे, उजवीकडे, डावीकडे लक्ष द्यायचं आहे. तिथून दाब सुरुवात करायचा आहे आणि जीभ पुढे सरकवायची आहे. चौथा 5वा या प्रकारामध्ये एकदा स्थिर झाला की मग डोळे जे आहे त्यांचाही सहभाग या कृतीला मिळवायचा आहे. म्हणजे डाव्या बाजूला जीभ केली की उजव्या बाजूपासून जो ताण सुरू होतो तिथे लक्ष केंद्रित करायचं. लक्ष केंद्रित करायचं म्हणजे काय, तर याच बाजूचा म्हणजे विरुद्ध बाजूला जिथे ताण पडतो तिथे त्या बाजूची नाकपुडी जी आहे ती डोळ्यांनी बघायचा प्रयत्न करायचा. हळूहळू हा प्रकार जो आहे हा लक्षात आला की काम पुष्कळ सुकर होतं.
जिभेने गाल जी आहे ते ढकलायचे. सुरू. जीभ घेतली, डाव्या बाजूला घेतली आणि जोरात ढकलली. आणखी एकदा उजव्या बाजूला 2 वेळेला. 2 2 2 2 3 3 3 3 4 4 5. इथे जिभेच्या पुढच्या टोकाला सगळा ताण आणायचा आहे, सगळी ताकद आणायची आहे आणि त्याचा वापर करून गाल जो आहे तो ढकलायचा आहे. पुढचा प्रकार. श्वास घ्यायचा आणि दोन्ही गालामध्ये भरायचा. सुरू. हळूच मोकळं. पुन्हा हीच क्रिया 13 अंक मोजेपर्यंत हे दोन्ही गाल जास्तीत जास्त फुगवलेल्या स्थितीमध्ये ठेवायचे. सुरू. मोकळं. इथे प्रत्यक्ष सर्व गालाला, तिथल्या सर्व मांसपेशींना मसाज झालेला आहे. श्वास घ्या, पोटात पकडा. पाठीमागचे मणके जे आहेत 5 ते बाहेरच्या बाजूने ढकलले गेलेत. त्याच्या खाली सगळे मणके जे आहेत अगदी माकड हाडापर्यंत पूर्णपणे ताणरहित ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि त्याच वेळेला ओटीपोटावर काय संवेदना जाणवत आहेत त्याच्याकडे लक्ष द्यायचंय. सूचना काही नाही, तुम्ही कृती करण्याचा प्रयत्न करा. पोटात श्वास भरा, नाभी बाहेरच्या बाजूने ढकला, पोटाचे मागील मणक्यावर आतून बाहेरच्या बाजूला ताण पडतो आहे हे लक्षात येत आहे का, समजत आहे का, त्याची जाणीव होते का, याकडे लक्ष द्या. याच वेळी कमरेचे मणके, माकडहाड अगदी पार्श्वभागापर्यंत पूर्णपणे ताणरहित आहे याची काळजी घ्या. आणि सर्वात महत्वाचे, ओटीपोटावर मिळणारी संवेदना स्वीकारा. काहीच सूचना न करता एकदा पुन्हा हा भाग किती जमतोय, कसा येतोय, काय अनुभूती मिळते ते बघा. सुरू. सूचना काही नाही. ठीक आहे. दाढा एकमेकावरती ठेवायच्या आणि एकदम हलका दाब द्यायचा. सुरू. 1 1 2 2 3 3 4 4 5 5 आणि 1.
ओठ बंद करून श्वास टाळूत पकडा आणि तो श्वास कानाने बाहेर निघतो का बाहेरच्या बाजूला ताण देण्याचा प्रयत्न करा. कृती करा मी सांगतो त्या पद्धतीने. ओठ बंद करून श्वास टाळूत पकडा. दोन्ही कानाला श्वासाचा आतून बाहेरच्या बाजूस हलका दाब देण्याचा प्रयत्न करा. 3 वेळेला 5 वेळेला हळूहळू हे आवर्तन वाढवा. टाळून घेतलेला श्वास कानाच्या बाजूने बाहेरच्या बाजूला ढकलण्याचा हा प्रयत्न आहे. सुरू. पुढचा भाग. शांत बसा. गुडघ्यावरती मनगट टेकवा. तिथे आपोआप लॉक होईल शरीर. सरळ बसा आणि कपाळाकडे लक्ष द्या. तिथल्या नसा ज्या आहेत त्यांच्यामध्ये काहीतरी प्रवाह आहे आणि त्याची जाणीव तुम्हाला होते. ही स्पंदने 5-7 सेकंद पकडून ठेवता येतात का याच्याकडे लक्ष द्या. हळूहळू हा अभ्यास वाढणार आहे. एका दिवशी नाही. सततच्या सरावाने हा भाग तुमच्या चांगल्या अंगवळणी पडेल. कपाळावरती मिळणाऱ्या संवेदना कानाच्या बाजूने खाली घ्या आणि कानाला आतून बाहेरच्या बाजूने दाब द्या. आतून बाहेरच्या बाजूला कान हलवण्याचा प्रयत्न करा. लगेच जमणार नाही. बराच अवधी लागेल. दररोजची साधना लागेल. सातत्य लागेल. पण आपला पहिला अभ्यासक्रम संपण्याच्या अगोदर म्हणजे 4 महिन्यापूर्वी 4 महिन्याच्या आत हे तुम्हाला नक्की जमेल याची खात्री आहे. पुढचा भाग. कानाची छोटी पाळी पकडा. अंगठ्याने किंवा तर्जनीने किंवा मधल्या बोटाने कुठल्या याच्याने ती दाबा. बाकीचे बोट जे आहेत ते गालावरती ठेवा. पुन्हा दाबा. सरळ बसा. हळूच मोकळ. श्वास घ्या. नाक बंद करा आणि मचा उच्चार करा. पुढच्या सूचना ऐका फक्त. श्वास घेण्याकडे लक्ष द्यायचं नाही. एकदा श्वास तुम्ही सोडला की आतमध्ये आपोआप श्वास भरला जातो. निसर्गाला निर्वात पोकळी मान्य नाही. तो कसा कसा भरतोय याच्याकडे लक्ष ठेवून नंतर छातीचा जो उभार आहे तो वाढवून तिथे छातीत श्वास भरता येतो का ते बघा आणि नंतर मग हळूच तो सोडून म्हणजे श्वास सोडायलाही सुरुवात करा. सुरू. पुन्हा करूया. श्वास घ्या. आपलं श्वास घेतला. कानाचे बंद केलं आणि श्वास सोडायला सुरुवात केली. सोडणं पूर्ण झालं की श्वास आतमध्ये कसा घेतला जातो याच्याकडे लक्ष द्या. छातीचा उभार उचला आणि तिथे श्वास भरून घ्या आणि मग सोडायला सुरुवात करा. आणखी 2 वेळेला
हा प्रकार करा. सूचना गरजेच्या नाहीत. सुरू. ठीक आहे. हा व्यायाम सौंदर्य प्रसाधनास उत्तम पर्याय आहे. कानाचे विकार दूर राहतात. डोके शांत आणि विचार सुस्पष्ट होतात. विद्यार्थ्यांचे आकलन वाढते. स्मरणशक्ती नक्की सुधारते. बुद्धी तीक्ष्ण होते. माझ्यासारख्या वृद्धांना तोल सांभाळून चालायला मदत करते. जड पदार्थ चेतविते ते, म्हणून चैतन्य बोली जेते. जड पदार्थ चेतविते ते, म्हणून चैतन्य बोली जेते. सूक्ष्म रूपे संकेते, सूक्ष्म रूपे संकेते, समजून घ्यावी श्रीराम. दासबोधामध्ये हे 20व्या दशकामध्ये ही ओवी आलेली आहे. म्हणजेच 1 ते 19 दशक जे आहेत त्यांचे निरूपण या श्लोकाचा आधार आहे. ऑनलाईन मोफत सूर्यनमस्कार प्रशिक्षण वर्गातील साप्ताहिक अभ्यासक्रमात याला प्रथम क्रमांकाचे स्थान आहे. सूर्यनमस्कार लोक चळवळ आपलीशी करा. आरोग्य, आयुष्य आणि आनंदाची सर्व काळ अनुभूती घ्या. भारतीयांचे सरासरी आयुर्मान वाढवण्यासाठी आपले योगदान निश्चित करा. सदस्य व्हा, कार्यकर्ते व्हा. जय जय रघुवीर समर्थ. शुभम भवतु.